सिक्कीम डोंगराळ भाग, जिथं बुद्धाला मानणारे जास्तीत जास्त लोक राहतात. बुद्धिझम अर्थात संयम, करुणा, शांती याचा संदेश देणारे महान गौतम बुद्ध. 25 फेब्रुवारी या सगळ्या गोष्टींना प्रचंड मानणारा आणि याच वातावरणात बालपण गेल्यामुळं स्वतःचा आध्यात्मिक पाया अतिशय मजबूत असलेला बॉलिवूडचा एक नामवर कलाकार. आता एवढं वर्णन केल्यावर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर पण आलं असेल, त्यामुळं नाव सांगायची मला तरी आवश्यकता वाटत नाही. तरी पण बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणारा एक महान कलाकार डॅनी डेंझोग्पा यांचा वाढदिवस 25 फेब्रुवारी होऊन गेला. मग डॅनीची आठवण यायलाच पाहिजे त्या दिवशी. अनेक चित्रपट, काही चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका, काही चित्रपटांमध्ये हिरोचा मित्र म्हणून अतिशय सुंदररित्या भूमिका निभावलेला कलाकार. खलनायकाची भूमिका ज्या ज्या चित्रपटात केली त्या त्या चित्रपटातले त्यांना मिळालेले डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. त्यांची एकंदरीत पर्सनॅलिटी आणि सिक्कीम साईडच्या असल्यामुळं ती त्या साईडच्या लोकांची डोळ्याची ठेवण, पण अभिनयामध्ये अतिशय तरबेज असं हे व्यक्तिमत्व. बुद्धिझमला खूप मानणारे, त्यामुळं एकदा एक डोंगराळ भागात शूटिंग सुरू होतं. तसं पाहिलं ना तर चित्रपट तुम्ही आम्ही पाहतो, मग तो 2.5 तासाचा असो, नाहीतर मग मोठा चित्रपट शोलेसारखा 3-3.5 तासाचा असो. आपण पाहतो टॉकीजमध्ये मस्तपैकी बसून इंटरवलला पॉपकॉर्न खाणारे, एन्जॉय करतो आपण. पण हा चित्रपट कसा बनतो, म्हणजे त्याचं शूटिंग कशा पद्धतीने होतं, हे जर तुम्हाला पाहायला बोलवलं तर तुम्ही एकदा दोनदा जाल आणि नंतर परत कधीही शूटिंग बघायला जाणार नाही. असं काहीसं ते कंटाळवाणं काम वाटतं. कारण रिटेकवर रिटेक पण झाल्या तर मग पाहणारेसुद्धा कंटाळतात. आणि ऑफकोर्स जो स्टाफ असतो, मग ते लाईटमन असतील, कॅमेरामन असतील, इतर काही असिस्ट करणारी माणसं असतील, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की चलो यार, आज का शेड्यूल 3 घंटे का है ना, 3 घंटे का शूटिंग, ज़्यादा से ज़्यादा 4 घंटे में तो हो जाना चाहिए. असं एकमेकांमध्ये ते कुजबुजत पण असतं. मग एका डोंगराळ प्रदेशात डॅनी डेंझोग्पा ज्या चित्रपटात काम करत होते, अशा चित्रपटाच्या वेळेस एक किस्सा घडला की रिटेकवर रिटेक आणि काही केल्या, एक शॉट ओके होतच नव्हता. शेवटी जो काही स्टाफ असिस्ट करत असतो, मी आत्ता सांगितल्याप्रमाणेच लाईटमन असतील, कॅमेरामन असतील, ट्रॉली ढकलणारे काही लोक असतात, काही माईक धरून उभे राहणारे असतात, काही वेगळ्या अँगलनी लाईट पाहिजे म्हणून हातात लॅम्प घेऊन उभे राहिलेले असतात. कधीकधी डान्सच्या शॉटला तर 30-30, 40-40 लोक बॅक स्टेज म्हणजे बॅक हिरो आणि हिरोईनच्या मागं नाचत असतात. त्यांच्यामधला जरी एखादा कोणाचा तरी जरी थोडी जरी काही चूक झाली आणि ती कॅमेऱ्यात टिपली गेली तरी तो रिटेक घ्यावा लागतो.
आता 40 माणसांचं कोऑर्डिनेशन एकाच वेळेस व्यवस्थित होणं हे फार गरजेचं असतं. कारण दिग्दर्शक म्हणा किंवा तो प्रोड्युसर म्हणा, यांच्या अपेक्षा अशा असतात की कोणतीही त्रुटी लक्षात नाही आली पाहिजे पब्लिकच्या. म्हणजे जे काम समोर दिसणारे पडद्यावर ते परफेक्ट झाल्याचंच दिसलं पाहिजे. त्यातूनही एडिटिंग करता येण्यासारखं असेल तर ठीक आहे, पण एडिटिंग शक्य नाही आहे तिथं तो शॉट पुन्हा पुन्हा घ्यावाच लागतो. असंच काहीसं एक शॉट ओके होतच नव्हता. इतक्या रिटेक झाल्या की सगळे असिस्ट करणारे लोक चिडले, भयंकर चिडले. आणि त्या शॉटमध्ये फ्रेममध्ये डॅनी होते. सहाय्यक दिग्दर्शक भयंकर चिडला आणि डॅनींना, क्या चल रहा है सर, आपकी वजह से रिटेक के ऊपर रिटेक हो रहे, असं काहीसं रागात बोलून गेला. डॅनी डेंगझोप्पा अध्यात्माचा पाया मजबूत असलेली व्यक्ती. तसं पाहिलं तर तो सहाय्यक जो होता तो डॅनींसमोर तसं पाहिलं तर काहीच नव्हता. त्यावेळेस डॅनींचं नाव बऱ्यापैकी त्यांनी नाव कमावलेलं होतं. बऱ्यापैकी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली होती. मग अशा या उंचीवर असलेल्या एका अभिनेत्याला आपण असं बोललो, याचं शल्य त्या सहाय्यकाला त्या मोमेंटला नाही वाटलं. पण डॅनींनी त्याच्याकडे एकदा लूक टाकला आणि मंद स्मित केलं. हाँ सही बात है भाई साहब, एक्सट्रीमली सॉरी, मेरी वजह से रिटेक हुआ है, कोई बात नहीं, थोड़ा सा मुझे वक्त दे दो, हम लोग सब मिल के पानी पिएंगे थोड़ा, और बाद में मुझे मिनट 2 मिनट का वक्त चाहिए. पाणी प्यायले. डोंगराच्या जिथे शूटिंग सुरू होतं तिथून थोडंसं दूर गेले, 100-200 मीटर. तिथे एका खडकावर बसले आणि त्यांनी 1-2 मिनिट फक्त श्वासावरती कंट्रोल मिळवलं. मंद श्वास घेतला, मंदपणे सोडले. थोडक्यात ध्यानाचा एक प्रकार केला, अक्षरशः 1-2 मिनिट. आणि मग परत आले शूटिंगच्या स्पॉटला. आपण एवढं चिडल्यानंतरसुद्धा डॅनी काहीही आपल्याला बोलले नाही. उलटा एक हसून लूक दिला, पाणी प्यायला सांगितलं सगळ्यांना आणि स्वतः ध्यान करण्यासाठी गेले आणि अक्षरशः 1-2 मिनिटात परत आले. याचं त्या सहाय्यकाला मोठं आश्चर्य वाटलं आणि तो शरमेने चूर झाला. तो 10 वेळा डॅनी डेंगझोप्पा यांना, सर मुझे माफ़ कीजिए, सर मेरे हाथों गलती हो गई, असं बोलू लागला. तेव्हा डॅनी यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. अरे ऐसी कोई बात नाही. मग त्याने विचारलं, तुम्ही तिकडे एवढं दूर गेलात 100-200 मीटर आणि तुम्ही काय केलं? तेव्हा डॅनींनी सांगितलं, जब भी इंसान को गुस्सा आता है ना, तब वो गुस्सा औरों का कुछ भी नुकसान नहीं करता, लेकिन जो इंसान गुस्सा करता है उसे वो अंदर से जलाता है. और ऐसे गुस्से को कैसे बुझाना, ये तो मैंने बचपन में ही सीखा है. बुद्धिज़्म हमें संयम, करुणा, विश्वास, शांति, ऐसा बहुत कुछ सिखाता है. और यही सीख कर मैं छोटे से बड़ा हुआ हूँ. इसलिए दोस्त, तूने गुस्से में जो कुछ भी बात की, मुझे तो कुछ भी नहीं लगा, इसलिए मुझे सॉरी कहने की भी कोई ज़रूरत नहीं. और मुझे अंदर से अगर गुस्सा आया होगा तो उसे तो मैंने 1 मिनट और 2 मिनट में ही भगा दिया, क्योंकि मेरे पास वो स्किल है. मित्रांनो, इतका मोठ्या मनाचा, म्हणजे चित्रपटामध्ये भले त्यांनी विलनचं काम करू द्या, पण त्यांच्या या खाजगी जीवनामध्ये डॅनी डेंगझोप्पा हे अतिशय साधे, सरळ, मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध. आजही जेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात होते, एका उंचीवर पोचलेले होते, तेव्हासुद्धा ज्या
काही महिन्यांमध्ये त्यांना सिक्कीमला जावंसं वाटायचं. त्यावेळेस सगळ्या शूटिंगच्या तारखा कॅन्सल करून या झगमगाटापासून दूर ते सिक्कीमला जायचे, तिकडे राहायचे. म्हणजे आपल्या जन्मगावाशी त्यांची नाळ एवढी घट्ट बांधलेली आहे की कितीही प्रसिद्धी पावलो तरी माझी नाळ माझ्या गावाशी आहे. मी ज्या विभागात जन्माला आलो त्या विभागाशी नातं माझं मरेपर्यंत राहणार, असं अगदी ठणकावून सांगणारा हा एक चांगला व्यक्तिमत्व असलेला कलाकार डॅनी डेंगझोप्पा यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल आपण लाख लाख शुभेच्छा अर्पित करूयात. आणि आरोग्यसंपन्न आता तर त्यांच्याकडं पाहता क्षणीच कळतं आपल्याला की अरे ही इज अ वेल मेंटेन्ड पर्सन. आजही ते स्वतःच्या शरीरासाठी जे काही करता येईल ते वर्कआउट करत असतात. डिस्पाईट ऑफ हिज ॲडव्हान्स्ड एज असं म्हटलं तरी काही हरकत नाही, बिकॉज ही माईट बी अबाव 67-68 याच्या पुढे आहेत ते. त्यांना लाख लाख आपण शुभेच्छा अर्पण करूयात आणि असंच त्यांना 100 गाठावी, त्यांनी शतायुषी व्हावं आणि आरोग्यसंपन्न आनंदी आयुष्य त्यांना मिळावं याच सदिच्छांसह या शुभेच्छा त्यांना अर्पित करणारा हा व्हिडिओ इथंच थांबवूयात. पुन्हा भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओसह. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल. 9175 व्हिडिओंचा अमूल्य खजिना. चॅनल ओपन करा, तुम्हाला शक्य असेल नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे मग चॅनलवरती एकदा ओपन झाला तर तुमच्या आवडीनुसार टायटल पाहून तुम्ही कोणताही व्हिडिओ त्याचा आस्वाद मनमुरादपणे घेऊ शकता. अशा अमूल्य खजिना देणारा हा प्रवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट तुम्हाला विनंती करतो आहे की इफ पॉसिबल ट्राय टू सबस्क्राईब माय चॅनल.